मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असलेली बघायला मिळते। मातोश्रीवर या संदर्भात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील चर्चा झाली। आपल्या सोबत आहेत संदीप देशपांडे। संदीपजी, खरं तर मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। मातोश्रीवर काल एक बैठक पार पडली, त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी माध्यमांसमोर येऊन तशी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। तुमच्यापर्यंत आलंय का की तुम्हाला महाविकास आघाडीत सामील व्हायचंय का असा काही प्रश्न तुमच्यापर्यंत आलाय? मला असं वाटतं मनसे महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याची चर्चा थर्ड पार्टीने करून उपयोग नाही ना। याची चर्चा मनसेबरोबर झाली पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात। आम्ही महाविकास आघाडीत जाणार का, आम्ही शिवसेनेबरोबर जाणार का, आम्ही अजून कुठल्या पक्षाबरोबर जाणार की आम्ही स्वतंत्रपणे लढणार, ह्याचा सर्वस्वी निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात आणि तेच याच्या संदर्भातला निर्णय करतील। मात्र एकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी आता काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। वेगवेगळ्या भेटीगाठी होत आहेत। आज विधानसभा अध्यक्षांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। मात्र हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला बिहार इलेक्शन सुद्धा आहे। त्यामुळे काँग्रेसला असा प्रश्न पडलाय की जर मनसे महाविकास आघाडीत सामील झाली तर कदाचित बिहार निवडणुकांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून ही चर्चा थांबवली आहे का, किंवा तुमच्यापर्यंत हा प्रस्तावच आलेला नाहीये महाविकास आघाडी संदर्भातला, किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी तुम्हाला काही विचारणा केली आहे? माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे अजूनपर्यंत काही काँग्रेसच्या नेत्यांशी सन्मान्य राजसाहेबांचं काहीही बोलणं झालेलं नाही आणि कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब ठाकरे घेतील। बाकी कोणी त्याच्यामध्ये बोलायची गरजच नाही आहे। अर्थात हा जर तरचा प्रश्न आहे, पण बिहार निवडणुकांवरती काँग्रेसला जी भीती वाटते त्याकडे तुम्ही कसं बघता आहात की बिहार निवडणुकांवरती मनसेशी जर आपण मैत्री केली तर परिणाम होऊ शकतो आणि मनसेच्या एकूण प्रतिमेवरती सुद्धा काही परिणाम होईल? जर तरच्या प्रश्नांना आता उत्तर द्यायची काही गरज नाही। बरं, दुसरा प्रश्न म्हणजे मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन हे नेहमीच गाजावाजा करून किंवा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतं। मात्र यावर्षी आपल्याला काही वेगळं चित्र बघायला मिळालं। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक बराच तास चालली, जवळपास 30 तासांपेक्षा सुद्धा जास्त तास ही मिरवणूक चालली आणि लालबागच्या राजाचं विसर्जनामध्ये अडथळे सुद्धा निर्माण झाले। तर याकडे कसं बघताय? कारण मुंबई महापालिका असेल, मुंबई पोलीस प्रशासन असेल, यांनी आवश्यक ते सहकार्य केलं होतं। मंडळ कुठे कमी पडलंय का? नाही, मला असं वाटतं आता तो तराफ्याचा काहीतरी एक विषय झाला, मी जे टी व्हीवर बघत होतो ते, त्यामुळे विसर्जनाला सगळा विलंब झाला, मग काहीतरी ओहोटी लागली, मग परत भरती येईपर्यंत थांबावं लागलं, असं सगळं मी जे सोशल मीडिया आणि या सगळ्यावर बघितलं ते झालं। पण मला भीती मात्र एका गोष्टीची नक्कीच वाटते या संदर्भात। ज्या पद्धतीने जिओनी ब्रँडिंग केलं लालबाग राजा मंडळाचं, गणेशोत्सव मंडळासाठी, मला असं वाटतं ते थोडं भीतीदायक आहे निश्चितपणे। कारण शेवट आपण जर बघितलं तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना केली, ते एका विशिष्ट उद्देशाने केली की त्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, लोकांमध्ये सामाजिक भावना निर्माण व्हावी, सामाजिक सुधारणा व्हावी, यातलं कुठेच काही, किंवा समाज उपयोगी कार्यक्रम व्हावे, यातलं कुठेच काही होताना दिसत नाही आहे। म्हणजे मंडळं ही बिझनेस हाऊसेससाठी ब्रँडिंग करायचं ठिकाण झालंय का, हा प्रश्न या सगळ्यांमधून उद्भवतो। आज समजा जिओनी पूर्ण लालबागच्या राजा मंडळाचं जे ब्रँडिंग आहे ते जिओचं ब्रँडिंग होतं, आज मी जे काय बघितलं ते सगळीकडे जिओ 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 जिओच होतं। उद्या समजा दुसऱ्या बिझनेस हाऊसला वाटलं, समजा अदानींना वाटलं की आपणही ब्रँडिंग केलं पाहिजे, तर मग ते बाजूचा कुठला तरी गणपती उत्सव मंडळ घेतील आणि मग तिथे सगळं फक्त अदानींचं ब्रँडिंग। मग आपली जी गणेश उत्सव मंडळ आहेत ती ज्या भावनेने स्थापन झाली ती भावनाच निघून जाते ना। आणि ज्या पद्धतीने या बिझनेस हाऊसचं आधिपत्य त्या मंडळांवर जाणवतंय, मला माहीत नाही लोकांना जाणवतंय, मला या वेळेला खूप जाणवलं ते नक्कीच भीतीदायक आहे, नक्कीच क्लेशदायक आहे, मनाला दुःख देणारं आहे। म्हणजे असं नको व्हायला की पुढच्या वेळेपासून गणपतीमध्ये गरबा खेळायला लागतील, इतकी परिस्थिती यायला नको। मला आधिपत्य खटकतंय तुम्हाला हे ज्या पद्धतीने या बिझनेस हाऊसेसचं आधिपत्य या मंडळांवर पैशाच्या माध्यमातून असेल, ब्रँडिंगच्या माध्यमातून असेल, हे जाणवतंय। मला असं वाटतं हे नक्कीच मराठी माणसांसाठी, या मराठी मंडळांसाठी धोक्याची घंटा आहे।
मात्र मंडळांची या बाबतीतली जी बाजू आहे की उत्सवाचा जो खर्च आहे तो काढण्यासाठी अशा प्रकारचं ब्रँडिंग आम्ही करू शकतो, जाहिरातदार येतात. याच्या आधी पण लालबागच्या राजाला मला वाटत नाही की कधी पैशाची कमी होती किंवा आहे किंवा यापुढे राहील. जोपर्यंत लालबागचा राजाची कृपा आहे तोपर्यंत मला वाटत नाही की अशा प्रकारची चिंता मंडळाला करायची गरज आहे. मात्र एकंदरीतच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की गणेशोत्सवात सुद्धा आपल्याला कदाचित गरबा बघायला मिळू शकतो. मराठी माणसांचा सण आहे आणि विशेषतः लालबागचा राजा हा तर कोळी बांधवांनी स्थापन केलेला राजा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. मराठी जनांच्या सणांवर सुद्धा सांस्कृतिक अतिक्रमण होतं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला जाणवतंय, मला माहीत नाही, म्हणजे मी बोलतोय ते कित्येकांना पटेल नाही पटेल, पण मला जे जाणवतंय ते मी बोलतोय. आणि एक आपण जर समाज माध्यमांवर बघितलं तर खूप लोकांना ते जाणवत असावं. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे की लालबागच्या राजा मंडळाच्या बाबतीत विसर्जन मिरवणूक जितका तास चाललेली आहे आणि त्याच्यानंतर जे विसर्जनामध्ये अडथळे आलेले आहेत या व्यतिरिक्त, या प्रश्नांच्या व्यतिरिक्त अशा मंडळांसाठी होणारं ब्रँडिंग हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. कॅमेरामन सनी पासवानसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.